नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो. चला मित्रांनो, बघूया आज मार्केटने काय परफॉर्म केलं आणि उद्यासाठी मार्केटची इम्पॉर्टंट लेवल काय काय. त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर आपल्याला रिक्वेस्ट करतो, चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉनचं बटन दिलं तर त्याला पण आपण क्लिक करा, नोटिफिकेशन ऑन करून टाका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या येत राहतील. तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या ठिकाणी निफ्टी 50चा आपला चार्ट लावलेला आहे. वन डेचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे. जवळजवळ आपण बघू शकता आजची जी आपली क्लोजिंग आहे ती क्लोजिंग आपल्याला दिलेली आहे. फायनल क्लोजिंग 22,480 ची क्लोजिंग मिळालेली आहे. जवळजवळ एक 500चा लेवल आपण वरच्या साईडला क्रॉस करून तर खालच्या साईडला इथे क्लोजिंग दिलेली. जर आजचा जर मोमेंटम जर आपण व्यवस्थित बघितला तर आज जी लास्ट टाइमची क्लोजिंग होती तिथून मार्केट जवळजवळ 120-130 पॉईंट इथं डाऊन साईडला गेला. 226 वरून जे मार्केट बाउन्स झालेलं आहे ते जवळजवळ आपल्याला हाय पॉईंट जर आपण बघितला तर इथं दिसतो आपल्याला 160-150 आपल्याला हाय पॉईंट इथं मार्केटचा दिसतोय. हाय जो बघतोय आपण आजचा 22,497 चा आपला हाय दिसतोय. या ठिकाणी आपण बघू शकतो वरच्या साईडला. तर आता या ठिकाणी आपल्याला बायर आणि सेलर दोन्हीचा सुद्धा या ठिकाणी पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घेणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण एक्सपायरी डेच्या दिवशी म्हणजे उद्या जी निफ्टीची एक्सपायरी आहे त्याविषयी आपण एक थोडंसं आपण एक बेटर इथं कन्क्लुजन काढू शकतो की मार्केट उद्याचे डायरेक्शन काय असू शकते, साइडवेज असू शकते, ट्रेंडिंग असू शकते का डाऊन ट्रेंड मध्ये असू शकते. ठीक आहे, तर याआधी आपल्याला जे आहे ना हा जो एक आपल्याला झोन आहे या झोन कडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. जवळजवळ बघू शकतो जेव्हा जेव्हा या झोनचा जो लोअर पॉईंट आहे त्या ठिकाणी मार्केट जेव्हा टच करतंय तर इथं सपोर्ट आपल्याला बनवताना दिसतंय आणि अप साईडला जे आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स बनवताना दिसतंय. जर या झोनच्या वरती जर आपण विचार केला जो आपला रेजिस्टन्स पॉईंट येतोय हा रेजिस्टन्स पॉईंट येतोय आपला 22,647 बघा. या ठिकाणी जर आपण याला कर्सर नेलं तर आपला रेजिस्टन्स पॉईंट येतो 22,650 घेऊन टाका आपण 47 म्हणण्यापेक्षा. तर हा जो लेवल आहे आपल्यासाठी एक टेक्निकली एक लेवल येतो की ज्या लेवल पर्यंत आपण मार्केटला जर हा आपला हाय पॉईंट जर क्रॉस करते मार्केट जो मार्केटचा लेवल आहे 580 चा जो लेवल आहे तो जर याला क्रॉस करते तर आपण 660 पर्यंत ऑन डेली टाइम फ्रेम वरती याला बघू शकता. या ठिकाणी रेजिस्टन्स पण पाहू शकतो किंवा एक छोटस जर याला जर फॉलो थ्रू जर चांगला भेटला तर हा 23,000 पर्यंत पण रीच होऊ शकतो. आणि जर इथूनच जर याला जर डाऊन साईडला जर आपल्याला समजा जायचंय तर हा जो खालचा लेवल येतोय तो याला समजा आपण ब्रेक करतोय हा लेवल आपल्यासाठी क्रुशियल येतोय. ज्या लेवल येतोय बघा लेवल येतोय आपला 22,233 हा लेवल येतोय. इथं मी प्लॉट करून देतो 22,233 या लेवल वरती आपण लक्ष ठेवा. या लेवलला जर मार्केटने जर डाऊन साईडला जर ब्रेकआउट करण्यामध्ये सक्सेसफुल झाले तर आपण इथं 22,000 चे लेवल जे ते पुन्हा एकदा आपण रिटेस्ट करताना बघू शकतो. हे 2 ते 3 गोष्टी डेली टाइम फ्रेम वरती जे आपल्याला लक्षात ठेवायची. हा एक आपला लोअर पॉईंट आहे. या लोअर पॉईंटच्या खाली मार्केट येता कामा नये. जर याला 500च्या वरती जर सस्टेन झालं तर आपल्याला इथं 22,650 जो लेवल आहे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहील ऑन डेली टाइम फ्रेम. आता आपण इंट्राडे साठी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती तुम्हाला घेऊन चालतो म्हणजे मला तुम्हाला काही गोष्टी सांगता येईल. या ठिकाणी जर तुम्हाला जर तुम्ही लक्ष दिलं व्यवस्थित तर एक आपल्याला एक पॅटर्न दिसतोय मित्रांनो. हा जो दिसतोय ना हा पूर्ण एक स्टीप आपल्याला बाइंग झालेली दिसते. जवळजवळ आपलं ह्या लेवल पासून एक मार्केटने इथं स्टीप बाइंग केलेली आहे. प्रिव्हियसली पण हा एक आपल्यासाठी एक रेजिस्टन्स पॉईंट होता. या रेजिस्टन्स पॉईंटला मार्केट ब्रेक करून फर्स्ट टाइम या ठिकाणी आलेलं आहे बघा. तर हा फर्स्ट सपोर्ट झाला आणि इथूनच मार्केट इथं बाउन्स बॅक केलेलं आहे. ठीक आहे, तर आता जर याला वरच्या साईडला जर ब्रेक करायचं तर डायरेक्टली आपला जो लेवल आहे इथं हा सायकोलॉजिकल लेवल आहे 22,500चा हा सायकोलॉजिकल लेवल आहे. या लेवलच्या वरती मार्केट इथं सस्टेन करण्यासाठी आपल्याला इथे एक छोटासा आपल्याला एक ब्रेकआउटचा आपल्याला वेट करावं लागेल. 22,580 हा लेवल तुम्ही घेऊ शकता. या लेवलच्या खाली जर मार्केट इथं सस्टेन म्हणजे अप्पर साईडला जर सस्टेन करायला सुरुवात झाली तर आपण इथं फर्स्ट टार्गेट आपल्याला घेऊ शकता 22,620 आपला फर्स्ट टार्गेट राहील. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट जो आपला येतो 22,690. हे 3 टार्गेट हे 2 टार्गेट आपण उद्याच्या डेटला बघू शकता. जर आपल्याला इथं 22,580 चा लेवल जर मार्केट इथं अप्पर साईडला क्रॉस करण्यामध्ये सक्सेसफुल ठरलं तर. ऑन अदर हँड जर आपल्याला समजा याच लेवल वरती मार्केट जर इथून सस्टेन करून जर खालच्या साईडला ब्रेक करते तर खालच्या साईडला जेव्हा हे ब्रेक करेल तेव्हा जो फर्स्ट सपोर्ट याचा राहील जो फर्स्ट सपोर्ट राहील तो हा सपोर्ट राहील जो या ठिकाणी आपण बघू शकता. ही जी रेंज आहे ना ही याच्यासाठी फर्स्ट सपोर्टचं काम करेल. या रेंजचा जो लेवल येतोय हा येतोय 22,420 22,410 या रेंज वरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला इथं हा लेवल आहे बघा मित्रांनो तो हा फर्स्ट इथं सपोर्टचं काम करण हा 22,390 ते 22,410 या लेवल वरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे पूर्ण सपोर्टचं काम करते. याला जर डाऊन साईडला पण याला ब्रेक करते तर या ठिकाणी मार्केट व्हॉलेटाईल व्हायचे चान्सेस जास्त आहे. जर याला गॅपअप होतोय मार्केट गॅपअप होऊन जर पहिलीच 15 मिनिटाची कॅन्डल जर आपल्याला ग्रीन बनवतोय आणि त्याला जर हे ब्रेकआउट करते तर आपण या ठिकाणी 22,700 पर्यंतचे पण लेवल इथं बघू शकता उद्याच्या डेटला इंट्राडे मध्ये.
उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची, तर आपल्याला जे आहे ना, जर एखादा रेंज जर भेटला, बेटर हाच राहील आपल्याला, की जर एखादा आपल्याला रेंज भेटला 12-12.5 दरम्यान जर एखादा रेंज तयार होते, त्या रेंजला मार्केट ज्या पण साईडने आपल्याला ब्रेकआउट करते त्या ठिकाणी आपण एक छोट्या क्वांटिटीने आपण एक ट्रेड करू शकता, कारण की एक्सपायरी डेट असल्यामुळे ते प्रीमियम पण स्वस्त राहतात, त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला टार्गेट पण चांगले भेटतात. तर या 2-3 गोष्टी आपण लक्ष ठेवा उद्याच्या डेटचा. आता या ठिकाणी मी बँक निफ्टीचं ते चार्ट लावलेलं आहे, या चार्ट वरती आपल्याला लक्ष द्यायचंय. वन डेचं या ठिकाणी टाइम फ्रेम आहे. वन डे मध्ये जसं बँक निफ्टी आपल्याला निफ्टी फिफ्टी आपल्याला एक ब्रेकआउट करताना दिसते, बट या ठिकाणी जे बघू शकते तर बँक निफ्टी जे अजून सुद्धा एका रेंज मध्ये इथे एक छोटा छोटा एक प्राइस ऍक्शन बनवताना आपल्याला दिसत आहे. या प्राइस ऍक्शनचा हा इम्पॉर्टंट ब्रेकआउट होता, कारण की या ठिकाणी जो गॅप क्रिएट केला होता बघा, हा जो गॅप दिसतोय तुम्हाला, या गॅप फिलअप करण्याचं काम इथं मार्केटने केलेलं आहे, जो की ऑलरेडी इथं आपल्याला गॅप फिलअप झालेला दिसतोय. या ठिकाणी ही जी लेवल आहे ही बघू शकता 47,960 ची लेवल आहे. या लेवलला मार्केटला एक रेजिस्टन्स पॉईंट तुम्हाला एक अप्पर साइडला तुम्ही बघू शकता. ज्या रेजिस्टन्स पॉईंट वरती आपल्याला लक्ष ठेवायचंय, हा तो रेजिस्टन्स पॉईंट आहे. या रेजिस्टन्स पॉईंट वरती मार्केट इथं फर्स्ट टाइम इथं हिट करतंय, तर थोडंसं व्हॉलेटाईल होऊ शकतं या ठिकाणी. इम्पॉर्टंट काय राहील, इम्पॉर्टंट हे राहील की 47,500 हा जो लेवल आहे, या लेवलला मार्केटने इथं सस्टेन केलं पाहिजे. सस्टेन करून जर येणार टाइम मध्ये याला जर ब्रेक करते, तर जसं निफ्टी फिफ्टी या ठिकाणी ब्रेकआउट करून एक सस्टेन करते, त्याच्याच थोडीच थोडी या ठिकाणी आपल्याला बँक निफ्टी सुद्धा एक चांगला ब्रेकआउट देऊ शकतो, जो येणाऱ्या टाइम मध्ये आपल्याला 50,000चा या ठिकाणी लेवल इथं अचीव्ह करू शकतो. ऑन अदर हँड याला जर डाऊन साईडला मार्केट जर ब्रेक करते, तर या ठिकाणी हा फर्स्ट टाइम या ठिकाणी सपोर्ट राहील याचा, जो की येतोय आपला 46,000चा सपोर्ट येतोय जवळजवळ बहुतेक. जस्ट मिनिट बघून घेतो तरी पण, हा 45,800 ते 46,000 हा त्याच्यासाठी आपल्याला सपोर्ट येतोय. तर या सपोर्ट वरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं. आता एक 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घेऊन चालतो, म्हणजे उद्याच्या डेटला आपण कसं काम करू शकतो त्याविषयी आपल्याला माहिती घेता येईल. एक क्लिअर कट या ठिकाणी बघितलं तर आपल्याला कुठलाही पण एक लोअर लो इथं मार्केट मिक्स बिहेव करते बघा. शॉर्ट टाइम मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी एक लोअर लो मार्केट बनवतोय, पण ऑन अदर हँड जर आपण लॉंग टर्म मध्ये पाहिलं तर लॉंग टर्म मध्ये इथं हायर हाय बनवतोय. हे थोडंसं कन्फ्युज करणारं मार्केट राहतं, स्पेशली बँक निफ्टी मध्ये. तर उद्याच्या डेटला जर तुम्हाला कुठलंही पण एखादा क्लिअर कट इंडिकेशन जर नाही भेटलं, तर आपण बँक निफ्टी मध्ये उद्याच्या डेटला ट्रेडिंग अवॉइड केली तरी सुद्धा चालेल. हा एक मार्केटचा एक इम्पॉर्टंट झोन बनले, या झोन वरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. याला जर मार्केट डायरेक्टली इथं ब्रेक करते, हा जो लेवल येतोय, एक सेकंड, हा लेवल येतोय आपला 48,200, 48,200 हा लेवल घेऊ शकता आपण. 48,200 या लेवल वरती जर मार्केट इथं ब्रेकआउट करते, तर फर्स्ट टार्गेट आपण घेऊ शकता 48,280 फर्स्ट टार्गेट इन. सेकंड टार्गेट येतो आपला 48,320 आपला सेकंड टार्गेट इन. या दोन टार्गेट साठी आपण छोटे छोटे टार्गेट उद्याच्या डेटला आपण या लेवलचा जसा क्रॉस होतोय त्या लेवलवरती आपण घेऊ शकता. जर याला डाऊन साईडला ब्रेक करते, तर डाऊन साईडला जो आपला लेवल येतोय, एक सेकंड याला मी डिलीट करतो, जस्ट अ मिनिट. याला डाऊन साईडला जो आपला लेवल येतोय, हाच जो 47,960चा हा लेवल आहे. या लेवलच्या खाली जर आपला जर इथं 920 जर डाऊन साईडला जर क्रॉस होतोय 47,920, तर आपण डाऊन साईडला पण एक छोटासा स्टॉप लॉस घेऊन 80 पॉईंटचा स्टॉप लॉस घेऊन आपण इथं 120 पॉईंट किंवा 140 पॉईंट डाऊन साईडला पण पुट साईडला पण एक एंट्री घेऊ शकतात, आणि हा आपला जो प्रिव्हियस स्विंग राहील हा आपला टार्गेट राहील. जर याला गॅप अप किंवा गॅप डाऊन जर झालं, बँक निफ्टी मध्ये गॅप अप किंवा गॅप डाऊन झालं, ते पूर्णपणे प्राइस ऍक्शन वरती डिपेंड राहील की हायर हाय बनवतोय का लोअर लो बनवतोय. प्राइस ऍक्शन तुम्ही क्लिअर कट बघितल्यानंतर डिसिजन घेऊ शकता तुम्हाला कोणत्या साईडने ट्रेड करायचे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब खूप कमी झालेले आहे, तर प्लीज सपोर्ट करा. काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकतो. मी भेटतो आपल्याला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.